सगळ्यांची मंडळी या ठिकाणी बघा दिखावासाठी फोटोसाठी सगळेच असतात, पण ह्या ठिकाणी अध्यात्माची ओढ. मी ज्या भागामध्ये आलोय तो भाग दुष्काळ आहे, आमच्या आयुष्याला पूजलेला दुष्काळ आहे, आणि त्या दुष्काळातून ह्या भागामध्ये तुमच्या सगळी मंडळी जे 24 तास मुखामध्ये कुठलीही गोष्ट न घेता कुणाची निंदा न करता सकाळपासून संध्याकाळी फक्त आणि फक्त ओम नमः शिवाय नाम जप तुमच्या मुखामध्ये असतो, असल्या मंडळींच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये आपण 2 मिनिटं जर घालवले असते तर आपल्या जीवनाचा उद्धार नक्की झाला असता. मी आज माझं भाग्य समजतो की आज जरी मी आंदोलनात जाऊ शकलो नसलो तरी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 100% आमच्या आंदोलनाला यश प्राप्त होईल अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि बाबाजी जाता सांगतो की नाशिकमध्ये देखील मी आता 25 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर आम्ही 1,34,000 मुलं, त्यातील 10,000 मुलांना घेऊन मी गोदावरीच्या नदीकाठी ज्या ठिकाणी लाखो संत लाखो भक्त अनेक भागातून येऊन त्या गोदावरीच्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्र होतात आणि आपल्या ध्येयाचा उद्धार होतात. मग आमच्या महाराष्ट्रातील 1,34,000 मुलं जे कामापासून वंचित आहे ते मुलं त्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर पवित्र का होणार नाही? देवाला भेटण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात, पण जे जिवंत देव आहे त्यांच्यापर्यंत व्यथा झाली याही पद्धतीची मागणी या ठिकाणी करतोय. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिला, तुम्हाला सर्व पूर्वजांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, आदर्शांचा आभार व्यक्त करतो, खजिनदारांचा करतो, सचिवांचं करतो, उपाध्यक्षांचं करतो, या तुमच्यासोबत आल्या सर्व माता बहिणींचं करतो. आणि आमच्या ह्या नगरीमध्ये आल्याबद्दल पुन्हा एक वेळ अशी संधी आम्हाला देखील पुन्हा या ठिकाणी ज्यावेळी जिथं जिथं कार्यक्रम असेल त्या ठिकाणी, आणि 100% मोदी एवढंच सांगतो की लवकरात लवकर तुम्ही जे संकल्पना केलेले कोटे मंकाळची जर तुम्ही आज जरी म्हणले मला की बाबा आपण जाऊ आणि त्या ठिकाणी नियोजन करू, ही माझी आज तयारी आहे. एक चांगला विचार त्या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. जय बाबा.